मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 28 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण जे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते येणाऱ्या स्पर्धा परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे अशाच चालू घडामोडींवरील महत्त्वाच्या प्रश्नांसाठी तुम्ही MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. मे 2026 मध्ये इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स चा 26वा सदस्य देश कोणता बनला आहे? तर याचं उत्तर आहे सौदी अरेबिया. सौदी अरेबिया हे याचं योग्य उत्तर आहे. तर सौदी अरेबिया 22 मे 2026 रोजी या युतीमध्ये अधिकृत सामील झाला आहे. तर भोपाळ येथे झालेल्या IBCA पूर्व शिखर परिषदेत ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली. तर वाघ आणि सिंहासारख्या मोठ्या मांजरींच्या प्रजातींचे संरक्षण करणे हा या जागतिक संस्थेचा मूळ उद्देश आहे. तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स मध्ये 26वा देश जो सामील झाला आहे त्याचं नाव आहे सौदी अरेबिया. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सिडबीच्या 37व्या स्थापना दिनानिमित्त 10,000 ग्रामीण सूक्ष्म उद्योगांना मदत करण्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे MORE कार्यक्रम. MORE कार्यक्रम. तर MORE याचं फुल फॉर्म आहे मॉडर्नायझेशन ऑफ रूरल एंटरप्राइजेस. मॉडर्नायझेशन ऑफ रूरल एंटरप्राइजेस. तर पुढील 3 वर्षात 10,000 ग्रामीण सूक्ष्म कारागीर युनिट्सना आधुनिकीकरणासाठी अर्थसहाय्य केले जाणार आहे. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबईत या नवीन उपक्रमाचे उद्घाटन केले. तर सिडबीच्या 37व्या स्थापना दिनानिमित्त 10,000 ग्रामीण आणि सूक्ष्म उद्योगांना मदत करण्यासाठी कार्यक्रम सुरू झाला आहे. त्याचं नाव आहे MORE कार्यक्रम आणि त्याचा फुल फॉर्म आहे मॉडर्नायझेशन ऑफ रूरल एंटरप्राइजेस. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. सागरी क्षेत्रातील 12 वर्षांच्या सुधारणा साजरा करण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कोणत्या मोहिमेचे अनावरण केले? तर याचं उत्तर आहे मॅरीटाईम रिफॉर्म उत्सव. मॅरीटाईम रिफॉर्म उत्सव. तर सागरी क्षेत्रातील परिवर्तनाला गती देण्यासाठी ही देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तर प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी AI आधारित प्रशासन आणि डिजिटल दस्तऐवजीकरण यावर भर दिला जाणार आहे. तर या मोहिमेचे मुख्य घोषवाक्य आहे रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म अँड इन्फॉर्म. तर सागरी क्षेत्रातील 12 वर्षाच्या सुधारणा साजरा करण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मॅरीटाईम रिफॉर्म उत्सवचे अनावरण केले. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. शालेय शिक्षकांसाठी GES हा मोफत AI प्रशिक्षण कार्यक्रम कोणामार्फत सुरू करण्यात आला आहे? तर GES हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे गुगल मार्फत. तर या GES कार्यक्रमाचा फुल फॉर्म आहे गुगल फॉर एज्युकेशन स्कॉलर्स. गुगल फॉर एज्युकेशन स्कॉलर्स. तर नाविन्यपूर्ण उपक्रम महाराष्ट्र, आसाम आणि पंजाबमधील शिक्षकांसाठी पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू झाला आहे. तर शिक्षकांना आधुनिक अध्यापनासाठी जेमिनी सारखी प्रगत AI टूल्स वापरण्याचे कौशल्य दिले जाईल. तर प्रारंभिक टप्प्यात हा प्रशिक्षण कार्यक्रम मराठीसह 6 भारतीय भाषांमध्ये मोफत उपलब्ध असणार आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 79व्या जागतिक आरोग्य सभेमध्ये कोणत्या आजाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य प्राथमिकता म्हणून पहिल्यांदाच मान्यता देण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे स्ट्रोक हा आजार. स्ट्रोक हा आजार हे याचं योग्य उत्तर आहे. तर वर्ल्ड हेल्थ असेंब्लीमध्ये स्ट्रोक नियंत्रणासाठी जगातील पहिला धोरणात्मक ठराव संमत झाला. तर केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी जागतिक मंचावर भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व केले. तर हेल्थ फॉर ऑल म्हणजेच आरोग्य सर्वांसाठी या संकल्पनेचा पुनरुच्चार करत भारताने आपले धोरणात्मक मत मांडले. तर 79व्या जागतिक आरोग्य सभेमध्ये स्ट्रोक या आजाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य प्राथमिकता म्हणून पहिल्यांदाच मान्यता देण्यात आली आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. 2026च्या राष्ट्रकुल खेळांसाठी भारताचे शेफ डी मिशन
म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे रोहित राजपाल. रोहित राजपाल हे याचं योग्य उत्तर आहे. तर रोहित राजपाल हे भारताचे दिग्गज डेव्हिस कप कर्णधार आणि टेनिसपटू आहेत. तर 2026 चे राष्ट्रकुल क्रीडा सामने स्कॉटलंड मधील ग्लासगो येथे होणार आहेत. तर माजी जागतिक विजेती मेरी कोम यांचा या भारतीय शिष्टमंडळात विशेष अतिथी म्हणून सन्माननीय नियुक्ती करण्यात आली आहे. तर 2026 च्या शेफ दी मिशन म्हणून रोहित राजपाल यांची निवड झाली आहे आणि ते दिग्गज डेव्हिस कप कर्णधार माजी दिग्गज डेव्हिस कप कर्णधार आणि टेनिसपटू आहेत. तर टेनिस या खेळाशी संबंधित आहेत रोहित राजपाल, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. बुद्धिबळात वुमन इंटरनॅशनल मास्टर हा किताब मिळवणारी स्वरा लक्ष्मी नायर कोणत्या राज्यातील आहे? तर याचं उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक हे याचं योग्य उत्तर आहे. तर 19 वर्षीय स्वरा लक्ष्मी नायर ही मूळची बेंगलोर येथील रहिवासी आहे. कर्नाटक राज्यातून हा मानाचा बुद्धिबळ किताब पटकावणारी ती केवळ दुसरी महिला बुद्धिबळपटू ठरली आहे. युरोपमधील स्लोव्हेनिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने हा उत्कृष्ट विजय मिळवला. तर वुमन इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळात जो मिळवला आहे तो त्यांचं नाव आहे स्वरा लक्ष्मी नायर आणि त्या कर्नाटक राज्यातील आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी प्रसिद्ध केलेल्या बाजार कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे निरंजन देव शर्मा. निरंजन देव शर्मा याचं योग्य उत्तर आहे. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे कारण की याचे अनावरण हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी केले आहे. तर हा एक महत्वाचा प्रश्न ठरतो त्यामुळे. तर या कादंबरीची पार्श्वभूमी भारतीय इतिहासातील महत्वाच्या 1971 ते 92 या काळातील राजकीय आणि सामाजिक घटनांवर आधारित आहे. तर या कालखंडातील भारतीय समाजात घडून आलेले अनेक ऐतिहासिक बदल या कादंबरीत संवेदनशीलपणे मांडले आहेत. तर या लोकप्रिय पुस्तकाची सुधारित दुसरी आवृत्ती नुकतीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आली आहे. तर जसे मी म्हणले की हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी ही कादंबरी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ही एक महत्वाची कादंबरी ठरती. त्याचे नाव आहे बाजार आणि त्याचे लेखक आहेत निरंजन देव शर्मा. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, येणाऱ्या परीक्षेत विचारलं जाऊ शकतो. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले याविषयी आपले मत तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील महत्त्वाच्या प्रश्नांसाठी MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.